नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मलाई कुल्फी. एकदम ठेल्यावर मिळते तशी. बघा, मी इथं 1 वाटी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता हे घेतलेलं आहे. हे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटात हे छान भाजून होतं. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मी खोबरं ॲड केलेलं आहे, खिसलेलं. खोबऱ्याने छान टेस्ट येते. आता हे भाजून झाले, आपण आता हे साईडला काढून घेऊया. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथं 1 लिटर दूध घेत आहे. त्याच्यामधलं अर्धी वाटी मी दूध साईडला तसंच ठेवत आहे. तुम्हाला ते कशासाठी ते नंतर दाखवणारच आहे मी. तुम्ही पाहू शकता. बघा, आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. 1 ते 2 वेळा छान उकळून घ्यायचं आणि साई आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेऊया. पल्स मोडवर हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर ॲड करते. त्यानंतर 1 वाटी साखर ॲड करते आणि आता हे छान आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. बघा, इथं मी बारीक करून घेतलेलं आहे. आपली ही क्वांटिटी जास्त आहे तर हे आपलं मलाई प्रीमिक्स झालं ड्रायफ्रूट्सचं. तुम्ही कधीही वापरू शकता. त्याच्यामधलं मी 1 वाटी इथं प्रीमिक्स घेतलं आहे. 1 लिटरला मी 1 वाटी प्रीमिक्स घेतला आहे. जे दूध काढून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. हे छान मिक्स करून ठेवायचं. दुधाची थोडीशी क्वांटिटी कमी झाली की आपण हे जे ड्रायफ्रूटचं दूध आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही पाहू शकताय. बघा, आता हे 15 ते 20 मिनिटानंतर दुधाची क्वांटिटी पण कमी झालेली आहे. आपण जे ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेतलं आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. हे मिक्स केल्यानंतर 10 मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि दूध पण घट्ट व्हायला चालू होतं. बघा, तुम्ही पाहू शकताय. इथं तर दूध छान घट्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आता हे साईडला थंड व्हायला ठेवून देऊया. बघा, इथे आता माझ्याकडे छोटे छोटे ग्लास आहेत आणि हे भांडं आहे, हे मटका आहे आणि एक छोटासा डबा आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही कुल्फी ॲड करू शकता. बघा, आता इथं घट्ट झालं, एवढं छान दिसतंय, घट्टसर झालेलं आहे. आता हे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. आता मी चमच्याने प्रत्येकामध्ये भरून घेते. एकदम छान प्रकारे कुल्फी सेट होते प्रत्येक भांड्यामध्ये आणि एकदम छान मलाईदार, एकदम ठेल्यावर भेटते अशी आपली ही मलाई कुल्फी बनवून रेडी होते. तुम्ही पाहू शकता. टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे आणि टेस्टला तर एकदम बेस्ट आणि घरचं म्हटलं की खूप छानच राहतं. तुम्ही पाहू शकतायत. बघा, आता जेवढे आहेत तेवढे माझ्याकडे मी याच्यामध्ये भांडे भरून घेतलेले आहेत. आरामात 5 ते 7 कुल्फ्या होतात 1 लिटरमध्ये. तुम्ही क्वांटिटी वाढत असाल तर तुम्ही वाढवू शकता. आपण जे प्रीमिक्स बनवलं आहे ते तुम्ही 1 ते 2 वेळा वापरू शकता. बघा, इथं आपल्या सगळ्या आता कुल्फी भरून झालेल्या आहेत. माझ्याकडे फॉईल पेपर होता म्हणून मी तो ॲड केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा पेपर जरी वापरला तरी चालेल. आता बघा, हे सगळं भरून घेतलेलं आहे मी. बघा, इथे छोट्या ग्लासातल्या 4 कुल्फी आणि अशा झालेल्या आहेत. इथे मी फॉईल पेपर लावून घेते. वरती सेफ्टीसाठी रबर पण लावते. फॉईल पेपर लावला तर रबर लावायची गरज लागत नाही, तो छान पॅक बसतो. तरी पण मी लावलेलं आहे. आणि तुमच्याकडे साधा पेपर असेल तर तुम्ही रबर लावून पॅक करून ठेवू शकता. त्याने काय होतं, आपल्या कुल्फीमध्ये फ्रीजमधलं थंड असं पाणी जात नाही आणि कुल्फी पाण्याची बनत नाही. एकदम छान प्युअर बनते. तुम्ही पाहू शकता. आता प्रत्येक ग्लासला पण मी फॉईल पेपर लावून घेते. एकदम सुंदर अशी ही कुल्फी बनवून रेडी होते. खायला टेस्टी आणि नक्की ट्राय करून बघा. आणि कोणत्या भागातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता. बघा, आता मी हे सेट व्हायला फ्रीजरला ठेवते. 7 ते 8 घंट्यासाठी आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. सेफ्टीसाठी मी सगळ्यांना रबर लावून घेते. आता माझ्याकडे वरच्या फ्रीजरचा आईस क्यूबचा डब्बा आहे फ्रीजरमध्ये. त्याच्यामध्ये मी जेवढे बसेल त्याच्यामध्ये ठेवते आणि बाकीचं रिकामच ठेवत आहे वरच्या फ्रीजरला. तुम्ही पाहू शकतायत. बघा, आता हे 7 ते 8 घंट्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे. आता 7 ते 8 घंटे झालेले आहेत. एकदम छान अशा आपल्या कुल्फी बनवून रेडी आहेत. तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला आता मी ओपन करून सुरुवातीला बघा, मी मटका कुल्फी ओपन करते. त्याच्यामध्ये कशी सेट झाली ते तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये मटक्यातली कुल्फी आपण स्पूननी खाऊ शकतो. बघा, तुम्ही पाहू शकताय. एकदम छान अशी सेट झालेली आहे. त्यानंतर मी आता ग्लास जो डब्यामध्ये आपण लावली होती जशी ठेल्यावर आपल्याला कट करून मिळते त्याप्रमाणे तुम्हाला मी ही कुल्फी कट करून दाखवते. बघा,
असं नाही की तुमच्याकडे कुल्फीच्या काड्याच हव्यात, तुम्ही घरात ज्या अवेलेबल असतील टूथपिक आहेत त्यांनी पण वापर करून तुम्ही छान कुल्फी बनवू शकता. बघा आता इथे मी टूथपिकच वापरत आहे. त्याच्यामध्ये आता प्रेस करून मी आतमध्ये टूथपिक घालणार आहे आणि कट करणार आहे चाकूने. तुम्ही पाहू शकतायत बघा. अशा प्रकारे 3च कट मारते, तुम्ही पाहू शकतायत बघा. असे प्लेटमध्ये काढून एकदम छान मस्त अशी जशी ठेल्यावर भेटते कुल्फी तशी दिसते, एकदम सुंदर अशी आणि खायला तर एवढी टेस्टी लागते. एक नंबर. बघा दिसायला पण किती छान दिसते. आता वरतून थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स ॲड करूया, त्याने अजून आपल्या कुल्फीला छान लुक येतो. आणि नक्की एन्जॉय करा. ही कुल्फी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बघा आणि आता दुसरी आपण छोट्या ग्लासमध्ये ज्या कुल्फ्या लावलेल्या होत्या त्या पण मी तुम्हाला काढून दाखवते. त्या तर एकदम छान दिसतात, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात. अशी कुल्फी आपण लहानपणी खायचो, एकदम सुंदर अशी. बघा आता हे दुसऱ्या पण मी कुल्फ्या ज्या ठेवल्या होत्या त्यात तुम्हाला दाखवते. थोडासा ग्लास आपण पाण्यामध्ये बुडवला आणि हातावर प्रेस केला की इझी कुल्फी बाहेर निघते. तुम्ही पाहू शकताय पटपट अशा कुल्फ्या बाहेर निघतात आणि तुम्ही दिसायला पण बघा किती छान दिसत आहेत, छोट्या साईजला एकदम सुंदर अशा. त्याच्यानंतर सगळ्या 4 कुल्फ्या काढून त्याच्यानंतर गार्निशिंग करते मी. एकदम सुंदर अशा ह्या कुल्फ्या बनवून रेडी होतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि घरच्या घरी उन्हाळ्यामध्ये खायला तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदम सुंदर अशी ही मलाई कुल्फी बनवून रेडी होते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.